स्वयंपाक करायचा असं वारं सुटतं इकडं. हे खूप होते 1.5 महिना. हो जांभळं जांभळं ताजी ताजी. हाय हॅलो नमस्कार, कशात सर्वजण मस्त मजेत ना. तर चला नवीन एका गावाकडच्या व्हिडिओमध्ये मी सुद्धा आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. आणि आमची इथं चालली आहे मस्ती या शेतामध्ये. तर इथल्या शेतामध्ये पण भरपूर अशा आठवणी आहेत, कारण या शेतामध्ये आमचं जुनं घर होतं, तिथल्या भरपूर आठवणी आहेत. त्या सगळ्या व्हिडिओमध्ये शेअर केलेल्या आहेत. तर चला हा व्हिडिओ मस्त होणार आहे, शेवटपर्यंत नक्की पहा. तर गेल्या वेळेस दिवाळीच्या सुट्टीमध्ये आले होते, नंतर या शेतामधलं मी तुम्हाला सगळं दाखवलं होतं, जे काही हरभरा गहू वगैरे होतं ना. तर त्या शेतामध्ये परत आम्ही चाललेलं आहे आणि मस्तपैकी सकाळी सकाळी ऊन वगैरे पण जास्त नव्हतं, त्यामुळे आम्ही आता चाललेलं आहे शेतामध्ये. तिथे या शेतामध्ये आल्या मी आजी आजोबा आणि आमचे एक चुलते होते ना, तर त्यांची समाधी होती. पण कधीही गेलं तर मी त्यांना नमस्कार वगैरे करून जाते. त्या मधला पेस आहे ना, आम्ही खूप लहान होतो आणि साईडला आमचं घर होतं, त्या मधल्या पेस मध्ये आम्ही झोपायचं सुद्धा अगदी छोटं छोटं होतं. तिथं भांडी मांडायचं, खेळायचं, ह्या काय अशा आमच्या आठवणी आहेत. तर या दोन्ही समाधी आहेत ना, तर आजी आजोबा चुलत्यांच्या आहेत आणि त्याच्या शेजारीच मोठं घर होतं आणि दिवसभर आम्ही या झाडाखाली खेळायचो. आणि भरपूर 5-6 चुलते चुलत्या सगळीजण आम्ही असं एकत्र होतो, त्यामुळे इथं कौलाचं घर खूप मोठं होतं आणि त्याच्या सगळ्या आठवणी अजून सुद्धा मला आठवत आहे. ह्याच्याखाली आम्ही दिवसभर असं खेळत बसणार. तर ह्या आहेत छान आमच्या गावाकडच्या आठवणी अगोदरच्या, मी लहान असतानाच्या. परवा गहू बिहू किती छान छान होते की नाही, आता काय नाहीये. तर आम्ही लहान असताना तर अशीच गंमत करायचो. जो काही मोठा डेकूळ दिसतो ना, तर त्याच्यावरती पाय द्यायचा, फुटला की पडायचं आणि तो डेक्यावरती पाय द्यायचा आणि तो डेकूळ फुटायचा आणि परत आम्ही पडायचं. तर आता म्हणलं आम्हाला थोडंसं चालता येते का बघावं, तर तोच प्रयत्न आमचा चालू आहे. आणि समोरच विहीर आणि आता मी दाखवलं ना ते उंबराच्या झाडाखाली, तर तिथं जुनं घर होतं आणि लहान लहान भावंडे होतं. आम्ही अगदी छोटे छोटे असतील तर सगळी जण असं पाणी प्यायला वगैरे आलेलो आणि आमच्या घरी सगळा मसाला करायचं काम चाललेलं, चुलत्यांचं आईचं वगैरे. आणि ही विहीर आहे ना, तर ह्या विहिरीमध्ये मी जवळजवळ 3-4 वर्ष 4-5 वर्षाची असेल बहुतेक. पाणी कमी होतं आणि पडली होती, पोहायला वगैरे काहीच येत नव्हतं. उलटी पडलेली असं म्हणजे चेहऱ्यावरती होतं आणि पाठीवरती पाय हातपाय हलवत होते. तर माझ्या छातीवरचा एवढा भाग सुद्धा म्हणजे भिजला नव्हता असं माझी आई सांगत होती. आणि त्या ढेकातूनच पळत पळत येऊन असं मला या विहिरीतून तिनं वाचवलेलं आहेत म्हणजे जुन्या आठवणी. तर पहिल्या स्टार्टिंगला या विहिरीमध्ये पडली होती लहान असताना, नंतर मामाच्या गावाला गेल्यानंतर आंबे खायला तिथल्या विहिरीमध्ये पडली होती. अशी 2 वेळा विहिरीत पडलेलीची अशी माझी आठवण आहे. आणि असेच लहान लहान सगळे होते आणि नंबर लावले होते पाणी प्यायला. आणि पुढं पाणी पिलं की परत दुसरा पाय पसरून मी अशी उलटी पडलेली, त्यामुळे माझं म्हणजे छातीवरचा भाग भिजला होता आणि हातपाय हलवत होते. आणि मग पोरांनी जाऊन सांगितलं विहिरीत पडले. मग आई त्या ढेकळातून पळत पळत येऊन ना, तर तिनं वाचवलेलं. आणि तर मस्तपैकी आता सगळं चेंज झालेलं आहे आणि विहीर पण खोल आहे. पहिला एवढी विहीर काही खोल नव्हती, पण आता थोडीशी खोल आहे. आणि इथं पाणी वगैरे सगळं वरती येते बघा. आणि जांभळाचं झाड वगैरे पण भरपूर मोठं आहे इथं, म्हणजे लावलेलं आहे आता. कुठं ते जांभळाचं झाड आहे बघा, जांभळाचं झाड मस्तपैकी जांभळाचं झाड आहे इथं. हा अजून आले का काढा. तरी ते एवढं मोठं झाड आहे ना, आपण एका दुसऱ्या फांदीला जांभळं लागतात, पूर्ण झाडाला काही जांभळं लागतच नाही. पण गोड इतके आहेत ना, भरपूर गोड अशी ही जांभळं आहेत. बघून पक्षी पण थोडेसे खाऊन गेले होते. पिकला म्हणले की पक्षी खाऊन जातात, थोडेसे लालसरच होते तर मी काढलेले आहेत. खायला एकदम गोड लागत होते जांभळं सुद्धा. तुम्हाला काय करलं हो जांभळं जांभळं ताजी ताजी जांभळं खावा. काय की का भिजायचं का झालं का भिजून. बस काय ग छानपैकी इथं पाण्यामध्ये दुपारच्या वेळी कार भिजायचं काम चालू आहे आमचं. आणि
आपलं माहेर म्हणजे एखाद्या ट्रिपपेक्षा सुद्धा काही कमी नसतं बरं का, कारण इतक्या जुन्या आठवणी आपल्या तिथं दडलेल्या असतात ना, आणि त्यांनाच उजाळा म्हणून आपण माहेर येऊन राहत असतो उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये, दिवाळीच्या सुट्टीमध्ये. म्हणजे आपलं बालपण आपण आठवत असतो. तसंच माझंही बालपण मी तर आता शेतामध्ये आलं की पूर्ण आठवतं, कारण लहान असताना आम्ही या शेतामध्ये भरपूर खेळलेलं आहे, या विहिरीजवळ भरपूर खेळलेलं आहे. पण इथंच होतं ना, तर त्यामुळे ह्या सगळ्या आठवणी आमच्या इथं आहेत. तरी त्या आम्ही सगळ्या बहिणी, म्हणजे मी एकटीच आहे पण माझ्या चुलत बहिणी वगैरे सगळ्या आहेत ना, तर त्या आम्ही सगळ्या इथं मिळून खेळत होतो. इथं आंब्याचं झाड पण भरपूर मोठं होतं, पण ते झाड गेलेलं आहे. आम्ही त्या आंब्याच्या झाडाखाली येणार आणि भरपूर असं खेळणार. आम्ही भाऊ वगैरे सगळे आम्ही घर जवळच होतं त्यामुळे इथंच येणार आणि इथं खाली निवांत खेळत बसणार. तर ते सगळं मला इथं आठवत होतं आल्यानंतर. आणि आता इथं बघा जांभळाचं झाड सुद्धा आहे, किती उंच आहे. जांभळं काही जास्त लागलेली नाही आहेत खरं. इथं संग्राम आमच्या झाडावर जाऊन बसलाय. खाली आहे संग्राम, खाली आहे, खाली आहे, पटकन ये. अपूर्वा खाली आहे, पटकन या, पटकन या, पटकन या. संग्राम उतरला का झाडावर ना? केवढं मोठं झाड आहे बघा, आणि अजिबात जांभळं लागत नाही. दोघं एकाच धापीला 4 लागतात, अजिबात जांभळं लागत नाही. केवढं मोठं झाड आहे बघा किती. इकडे छानपैकी वंडी आल्या काय वहिनी? वंडी वंडी. तर आज ऊन काही जास्त नव्हतं त्यामुळे माझं वहिनीचं छानपैकी असं शेतामध्ये फेरफटका मारत, गप्पा मारत, इकडच्या तिकडच्या असं फिरायचं काम चालू आहे. आणि आंब्याचं झाड आहे ना, तर आमच्या इथे सांगलीमध्ये भरपूर आंबे होते अगोदर, झाडं होती पण आता फिरून लागून गेलेले आहेत. आणि त्याचीच खोळी इथं नानाली लावलेली आहे, त्याचेच झाड एवढं मोठं आलेलं आहे आता इथं. आंबे आंबे घ्या आंबे नको गोडा आंबा नको. बघा किती छान आंबे लागले. कुठले ते आंबे तुमचे? सांगलीत आमच्या झाड होतं तेव्हा आंबे खायला दिलते, तेव्हा इथे आंब्याची झाड नव्हती. ते नानाने खोळी लावून त्याचं छान असं आंब्याचं रोप तयार करून लावले. बघा किती छान आले. आमची तर भरपूर होती, ते भिरून लागून सगळी झाड गेली. एकच राहिले. तुम्ही आता तिकडनं कोया दिलता, आता इथनं कोया नेऊन लावा. आणि आता इथलं कोया सांगितलं होय, केशर लावा. तिकडच्या ह्याची लावा. हो तिकट लावायचं छान आहे. या की या या या. झाड बघा केवढं मोठं आहे, आंबे पण छान लागले त्याला. मम्मी हात करले की पटकन ये. चाई साहेब गवत नाही आले इकडे, त्यामुळे आम्ही तिला मदत करायला आलोय गवत नेला, है की नाही? होय मी काढलाय, चल घेऊन जातो. हो असं म्हणते. माझं मला गवत काढून घेऊन गवत काढायला आले, आमच्या शर्ट बिर्ट घालून गवत काढायला आले बघा आता इथं रानात. हे ते मांजराला घ्या रे घ्या, किती छान मांजर आहे. चला त्याला घेऊन जाऊ. काढून ठेवले सकाळ सकाळी लवकर येऊन आमच्या घरातली कामावर असतो. ते नको बाबा तसं घेऊन जाऊया तिकडे, घेऊन जाऊया शेडमध्ये सोडा लागते. शेडमध्ये सोडून गरम उकळायसारखं पाणी झालं, आणि बाटलीतनं पाणी आले, सगळं गरम गरम झाले. ब्लॉगिंग काय मग किती गवत काढलीस? 2 गटोळी. सकाळी सकाळी आमच्या घरातली कामावर पण तिकडे आईने गवत काढलं बघा, 2 गटोळी. अरे संग्राम कसं होतं केस? कोण म्हणलो? गो कसलं छान आहे बघा. चिंचा बघून पाणी सुटलं नाही तोंडाला, सांगा. चिंचा काढल्याच नाहीत का याच्या? कुणा झाड आहे तुमचं? कुणा मस्त मस्त किती छान चिंचा बघा किती. कुठल्या खोकला लागेल तर बरं आहे संध्याकाळ. आता वेगळा त्या चिंचा है ना. तर हे दिवस पुन्हा मला आठवले, कारण ह्याच्या अगोदर सुद्धा आम्ही मस्तपैकी चिंचेच्या झाडाखाली बसणार. दिवस सुट्टी असले म्हणले की चिंचेच्या झाडाखाली बसायचं, आंब्याच्या झाडाखाली बसायचं, आंबे खायचे, चिंचा खायच्या. परत सुद्धा आम्हाला या झाडाखाली भरपूर अशा चिंचा सापडलेल्या आहेत आणि त्या आम्ही खातोय. आणि इतक्या गोड होत्या ना, भरपूर अशा गोड होत्या या चिंचा. तर आमचं खायचं काम चालू आता चिंचा. तर हे काही झाडाच्या खाली बसून त्या झाडाची फळं आणि याच्यात मजा काही वेगळीच असते. आणि खरोखर आपल्याला गावाकडेच मिळत असतं. पहा, याचाही आनंद घेतला पाहिजे सर्वांनी गावाकडे येऊन. मेहंदी कशी आली सांगा नक्कीच. असं धरल्यावर बघ बसली. मस्त आहे मेहंदी. आता चांगले सगळे चित्कार.
फोडून मिटलं काय तरी आईने गवत काढून ठेवलं होतं. निम्म बांधा म्हणल्यानंतर एका तेवढं बांधलं आणि दुसरं एक गटोळं बांधलेलं आणि आमचं हसत वरती डोक्यावरती द्यायचं काम चालू होतं. त्यामुळे ते एकदम पडलं. त्यामुळे आम्ही इतकं हसत होतो का नाही, दोघी जण हसत उचलत होतो. आम्ही याच्यापेक्षा जास्त जडजड घेऊन जातो. एवढंसं गवत आहे ना तरी सुद्धा म्हणजे पडलं. असं आम्हाला देताच येत नव्हतं. हसतच आमचं काम चालू होतं. मी वहिनीला सांगत होते की मी अगोदर आहे ना एवढी गटोळे येत ना तर ती डोक्यावर वगैरे घेऊन जायची. आई गवत काढायची आणि मी घेऊन जायची. पण आता सवय मोडली आणि यांना कशी आता सवय लागलेली आहे. दररोज एवढं गवत घेऊन जातात. आई पण एवढं गवत घेऊन जाते आणि वहिनी पण एवढं गवत घेऊन जातात दररोज शेतातनं. आणि मग मी चाललेलं आमच्या दोघींच्या अशा गप्पा हसत खेळत. मला पण चला. तर आता इथं गवत बांधायला दुसरं मोठं काही असं नव्हतं. जेवढं काही टॉवेलमध्ये बसेल ना तर तेवढं इथं वहिनीने बांधून ठेवलं होतं. तेवढंच घ्या म्हटलं त्या. आणि तुम्हाला काही प्रॅक्टिस नाही आहे काय नाही तरी सुद्धा म्हटलं मला प्रॅक्टिस आहे, मी घेऊन जाऊ शकते. बांधून ठेवा भरपूर, पण त्यांनी बांधलंच नाही आहे कारण टॉवेलमध्ये जेवढं बसेल ना तर तेवढं बांधलेलं आहे. तर आम्ही दोघीजण छान असं गवत घेऊन आता चाललंय घराकडे. तर अगोदर ही सर्व शेतातली कामं मी केलेली आहेत. त्यामुळे आता मला काहीच वाटत नव्हतं की शेतातली कामं करायला. आणि भारी वाटतं मला असं शेतामध्ये काम करायला वगैरे. पण आता सांगलीमध्ये काही तसं म्हणजे वातावरणच नाही आहे शेताचं. त्यामुळं पहिल्याचे दिवस असं हे अनुभवायला खूप मज्जा येत होती. तर अगोदर या शेतामध्ये सुद्धा जायला एकदम शॉर्टकट रस्ता होता. पण आता हायवे झाल्यामुळं सगळं चेंज झालेलं आहे. आणि हायवे झाल्यामुळे तेवढा जसं चढ उतार रस्ता असा हा झालेला आहे. थोडंसं लांबून जावं लागतं. फायनली सगळं गवत वगैरे घेऊन आता आम्ही आलेलो आहे घरी. आणि म्हटलं लागलं ज्या काही म्हशी वगैरे आहेत ना तर त्यांना गवत घालून घेऊया. तर सकाळ सकाळचं हे सगळं काम झालं आणि संध्याकाळी भावानी मटण आणलं होतं ना तर मटणाचा कार्यक्रम म्हणजे आम्हाला चुलीवरती करायचं होतं, शिजवायचं वगैरे होतं. पण मारे इतकं सुटलं ना परत आम्ही चूल पेटवलीच नाही. तर गॅसवरती सगळं शिजायला घातलेलं आहे. आणि चुलीवरचं छान लागलं असतं टेस्टला, पण वारं इतकं सुटलं होतं ना काहीच कळत नव्हतं. आणि इकडे गावाकडे दीड महिना सुद्धा गॅस बुक केला तरी येत नाही. मग म्हटलं आता थोडंसं काहीतरी जुगाड वगैरे केलेलं आहे. म्हटलं चपात्या तर लागलं चुलीवरती करून घेऊया. तर आता आमच्या दोघींचं चालेल चपाती करायचं काम होतं. दीड महिना कसं माणसाने स्वयंपाक करायचा असं दीड महिना लावल्यानंतर असं जाळ येतं. काय करायचं सांगा करणाऱ्याने स्वयंपाक करणाऱ्याने कसा करायचं इकडं गावाकडं. लवकर आम्हाला गॅस देत नाही काय नाही. झालेला आहे सगळा. मग काय घरी म्हातारा होणार आहे. आई तर म्हणते म्हातारा झालं खाली झाल्यावर. आई तर म्हणते म्हातारा झालाय तू काय काम करत नाहीस काय नाही. ते थोडंसं वारं कमी आलं होतं म्हणून असं नानाने आम्हाला जुगाड करून दिलेलं आहे. आणि इथं आम्ही स्वयंपाक करायचं काम चालू आहे. चपाती वगैरे तेवढंच बनवून घेतल्या. आतमध्ये मटण वगैरे सगळं तयार करून ठेवलं. आणि संध्याकाळच्या वेळेस लाईट पण जाते वारं वगैरे पण सुटतं. त्यामुळे संध्याकाळी काही जास्त शूट घेतलं नाही. आता मस्तपैकी तर आम्ही चपात्या वगैरे केलेल्या आहेत. संग्रामला म्हटलं गरम गरम चपाती येणार तर ती खाऊन घे. तर आमच्या शेतातला आज दिवसभराचा जो काही व्हिडिओ आहे ना तर तो तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि हा तर या घरा शेजारच्या मळ्यामध्ये गेलो ना सगळ्या बालपणीच्या आठवणी जाग्या होतात. आम्ही हे करत होतो आम्ही ते करत होतो. सगळ्या आठवणी पुन्हा एकदा आमच्या जाग्या झालेल्या आहेत. आणि हा शेतातला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि संध्याकाळचं असं छानपैकी वारामध्ये स्वयंपाक करायचं चाललेलं आहे काम चुलीवरती तर ते सुद्धा नक्कीच कमेंटमध्ये सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.